बेंबळा धरणाचा मोठा विसर्ग झाला। बाभुळगाव तालुक्यात 4000 हेक्टर शेतीचं नुकसान झालंय। बाभुळगाव तालुक्यात 211 मिलीमीटर पावसामुळे बेंबळा धरणातील जलसाठा वाढल्याने धरणाचे 20 दरवाजे 150 सेंटीमीटरने उघडून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आलंय। दृश्य आपण पाहतोय, बेंबळा धरणाचा मोठा विसर्ग पाहायला मिळतोय। पाणी नव्हतं तर ओलीत करून आम्ही पीक वरत काढले होते। त्याच्यात धरणवाल्यानं सूचना न देता एकदम दरवाजे कसे काय सोडले, हा आमचा सरकारला प्रश्न आहे। आणि एवढं नुकसान झालं, नांदुऱ्यापासून तर 10-12 गावं या पाण्यात गेले आहे। आणि आमचे मोटार पाईप पुढचं पीक घ्यावं तर कसं घ्यावं, मोटार पाईप वाहून गेले। त्याच्यात आम्ही आता पीक दुसरं कसं काढावं हा प्रश्न निर्माण झाला। खूपच बिकट परिस्थिती येऊन पडली आहे आमच्यावर। काय करावं जगणं मुश्किल होणं असं वाटून राहिलं आहे यंदाच्या सालात। ते सरकारनं त्याचे प्रतिनिधी पाठवून आमच्या आम्हाला मदत द्यावी ही आमची विनंती आहे सरकारला। पुणे जिल्ह्यातील ब्रिटिशकालीन भाटघर धरण 100% भरलंय। धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडण्यास सुरुवात झाली आहे। धरणातील पाण्याचा विसर्ग नीरा नदी पात्रात सुरू आहे। नदीकाठच्या गावांना आता सतर्कतेचा इशारा त्यामुळे देण्यात आला। गेल्या काही दिवसांपासून पुण्याच्या घाटमाथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसाने भोर तालुक्यातील ब्रिटिशकालीन भाटघर धरण 100% भरलंय। धरण 100% भरल्याने धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडण्यास सुरुवात झाली। पाण्याचा विसर्ग नीरा नदी पात्रात सुरू आहे। विसर्ग वाढवल्यानं नदीकाठच्या गावांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आला। शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना गुडघाभर दूषित पाण्यातून वाट काढावी लागते। दर पावसाळ्यात होणारी हीच परिस्थिती बदलणार कधी, ग्रामस्थांनी हा संतप्त सवाल केलाय। साचणाऱ्या पाण्याचा बंदोबस्त न केल्यास शाळेला टाळं लावण्याचा इशारा देण्यात आलाय। नांदेड जिल्ह्यातल्या कंधार तालुक्यातील बामणी गावात दर पावसाळ्यात अंगणवाडी व शाळेच्या परिसरात पावसाचे दूषित पाणी साचत असते। त्यामुळे विद्यार्थ्यांना या पाण्यातूनच वाट काढत शाळा आणि अंगणवाडी गाठावी लागते। वारंवार निवेदने देऊनही या दूषित पाण्याचा बंदोबस्त करण्यात येत नसल्यामुळे अखेर ग्रामस्थांनी शाळेला व अंगणवाडीला कुलूप लावण्याचा इशारा दिला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।